मित्रांनो, शिक्षकांशिवाय आपण कोणतेही शिक्षण घेऊ शकत नाही. आपण आपल्या आयुष्यात किती मोठं आणि यशस्वी झालो तरी आपल्या गुरुला आपण कधीही विसरू नये. शिक्षक हा झाडासारखा असतो आणि जे आपल्या सर्व विद्यार्थ्यावर ज्ञानाची सावली कायम ठेवत असतात. दरवर्षी आपण भारतीय 5 सप्टेंबर हा शिक्षक दिन म्हणून साजरा करतो आणि आपल्या शिक्षकांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा देऊन आशीर्वाद घेतो. 5 सप्टेंबर शिक्षक दिनी अनेक विद्यार्थी त्यांच्या शाळा आणि महाविद्यालयांमध्ये भाषणे देतात. तुम्हालाही या शिक्षक दिनी तुमची शाळा, कॉलेज किंवा ट्युशनमध्ये शिक्षक दिन भाषण करायचे असेल आणि तुमच्या शिक्षकांची स्तुती करायची असेल तर हे भाषण इथे समजून घ्या. तर मित्रांनो, या व्हिडिओत आपण पाहणार आहोत की भाषण कशा पद्धतीने दिलं पाहिजे, त्याचे कोणते टप्पे असतात आणि या टप्प्यांमध्ये तुम्हाला काय काय करायचं आहे. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या मोटिवेशनल चॅनलवर. मित्रांनो, तुम्ही 5 सप्टेंबर रोजी भाषण करणार आहात का आणि कसे करणार हे शोधत आहात का? तर हा व्हिडिओ आपल्यासाठी अत्यंत मार्गदर्शक ठरणार आहे. शिक्षक दिन साजरा करण्यामागचा काय उद्देश आहे, आपल्या जीवनात शिक्षकांचे काय योगदान असते किंवा आहे आणि त्यांनी आपल्यावर कोणता प्रभाव टाकलेला आहे. आईला आपली पहिली शिक्षिका का म्हटली जाते आणि तिच्या शिकवणीचे महत्त्व नेमकं काय आहे. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी शिक्षण क्षेत्रासाठी कोणते महत्त्वाचे योगदान दिले आहे. आपल्या आयुष्यात कोणत्या शिक्षकांनी आपल्यावर सर्वात जास्त प्रभाव टाकलेला आहे आणि का? मित्रांनो, शिक्षक दिनानिमित्त भाषण देताना आपली तयारी उत्तम असावी. दिलेल्या मुद्द्यांवर आधारित भाषण तयार करण्यासाठी कोणत्या पायऱ्या वापराव्यात व कसे बोलावे याबद्दलचा एक आदर्श नमुना आपण कसा तयार करावा हे आपण आजच्या व्हिडिओत पाहणार आहोत. मित्रांनो, आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण एक एक स्टेप पाहूया. भाषणाची सुरुवात, नम्र स्वागत. भाषणाची सुरुवात करताना उपस्थित शिक्षक, विद्यार्थी आणि इतर मान्यवरांचे अभिवादन करा. आदरणीय मुख्याध्यापक, प्रिय शिक्षक वर्ग आणि माझ्या सहकारी विद्यार्थ्यांनो, आजच्या या विशेष शिक्षक दिनाच्या कार्यक्रमात आपले मनपूर्वक स्वागत करतो. उद्देश स्पष्ट करा. भाषण देण्याचा उद्देश, हेतू आणि शिक्षक दिन का साजरा केला जातो याचे महत्त्व थोडक्यात सांगून सुरुवात करा. शिक्षक दिन साजरा करण्याचा मुख्य उद्देश आपल्या जीवनात शिक्षकांचे महत्त्व पटवून देणे, त्यांच्या कार्याला आदर आणि कृतज्ञता व्यक्त करणे हाच आहे. आपले विचार मांडणे. आई आपली पहिली शिक्षक. आपल्या आईची तुलना शिक्षकाशी करून तिच्या भूमिकेचे तुम्ही महत्त्व सांगू शकता. आपल्या जीवनातील पहिली शिक्षिका म्हणजे आपली आई आणि तिने आपल्याला बोलायला, वागायला आणि जगण्याच्या प्राथमिक गोष्टी शिकवल्या आहेत. शिक्षकांचे योगदान. आपल्या वैयक्तिक अनुभवांमधून शिक्षकांनी आपल्यावर कसा प्रभाव टाकला हे तुम्ही स्पष्ट करू शकता. शिक्षक म्हणजे फक्त ज्ञान देणारे नाही, तर ते आपल्या व्यक्तिमत्वावर सुद्धा परिणाम करत असतात. त्यांनी दिलेले संस्कार आणि शिकवणूक आयुष्यभरासाठी आपल्याला मार्गदर्शन करत असते. तुम्ही तुमच्या आयुष्यातील वेगवेगळे जे काही उदाहरणं असतील, प्रत्यक्षात तुम्ही अनुभवलं असेल, ते उदाहरणं तुम्ही सांगू शकता. तुमच्या शिक्षकांमधील कोणत्या गोष्टी तुम्हाला आवडल्या त्यांचे गुण तुम्ही सांगू शकता. शिक्षक दिनाची माहिती. शिक्षक दिनाचे महत्त्व. शिक्षक दिन का साजरा केला जातो याचे महत्त्व सांगावे. भारतात शिक्षक दिन 5 सप्टेंबर रोजी साजरा केला जातो. हा दिवस भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन व शिक्षक दिन नेमका काय संबंध आहे, तर डॉक्टर राधाकृष्णन यांची थोडक्यात ओळख करून देऊन शिक्षक दिनाच्या उगमाची माहिती द्या. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हे महान शिक्षण तज्ज्ञ आणि तत्त्वज्ञ होते. त्यांनी आपल्या संपूर्ण जीवनात शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांच्या जयंतीच्या दिवशी शिक्षक दिन साजरा करण्याचे महत्त्व अधोरेखित केले जाते. अजून इतरसुद्धा तुम्ही माहिती सांगू शकता. शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त करणे. शिक्षकांचे आभार मानणे. शिक्षकांना त्यांच्या अमूल्य योगदानासाठी धन्यवाद द्या. प्रिय गुरुजनांनो, तुम्ही प्रत्येक विद्यार्थ्याच्या जीवनात एक खास जागा राखता. तुमच्या मार्गदर्शनामुळेच आम्ही आमच्या ध्येयापर्यंत पोहोचू शकतो. तुमचे आभार मानण्यासाठी शब्द अपुरे पडतील. तुम्ही तुमच्या स्वतःच्या भाषेत हे मांडू शकता. भाषणाचा समारोप. उत्तम भविष्याची शुभेच्छा. विद्यार्थ्यांना आपल्या शिक्षकांपासून प्रेरणा घेऊन भविष्य घडवण्याचा
संदेश दिला पाहिजे. माझ्या सर्व मित्रमैत्रिणींना विनंती करतो की आपण आपल्या शिक्षकांच्या शिकवणीला मनापासून आत्मसात करून एक उज्ज्वल भविष्य घडवले पाहिजे. अजून तुम्ही काही स्वतःच्या वाक्यरचना जोडू शकता या तुमच्या अनुभवातील असतील. नंतर धन्यवादाची स्टेप. श्रोत्यांना वेळ दिल्याबद्दल त्यांचे धन्यवाद द्या. त्यानंतर आजच्या या कार्यक्रमासाठी मला वेळ दिल्याबद्दल तुम्ही त्याबद्दलसुद्धा धन्यवाद माना. अंतिम टप्प्यामध्ये काही टिप्स सांगतो. तर भाषणात आपल्या भावना प्रामाणिकपणे व्यक्त केल्या पाहिजे. भाषणाचा लहजा आदरपूर्वक आणि प्रेरणादायी ठेवला पाहिजे. शिक्षणाच्या महत्त्वाला अधिक ठळकपणे मांडण्याचा प्रयत्न करा. मित्रांनो, ह्या काही सोप्या आणि छोट्या छोट्या स्टेप मी तुम्हाला सांगितल्या. आपण विद्यार्थी असाल किंवा कोणी पण असाल तर तुम्हाला ह्या स्टेप चांगल्या पद्धतीने कळू शकतील. आणि सूत्रसंचालन करत असाल तर त्याबद्दलचा व्हिडिओसुद्धा मी आधीच बनवलेला आहे, तोसुद्धा आपण पाहू शकता. मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला लाईक करा, कमेंट करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.